एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री मुंबईत असं का म्हणाले? ठाण्यामध्ये 18 आमदार, 5-6 विधान परिषद सदस्य, काही खासदार आणि पालघर जिल्हा होण्यापूर्वी ठाणे जिल्ह्यात 24 आमदार होते, 4 खासदार होते, 8 आमदार होते. याचा अर्थ काय घेतला पाहिजे आणि कोणावरती हा दबाव गट्ट नाही ना? तर जालना लोकसभेचे नेते संतोष कोल्हेपटे यांनी युतीचे आमदार, खासदार, मंत्र्यांना दिला कडक इशारा. सांगितलं, रावसाहेब दानवेजी आणि अर्जुन खोतकरजी, तुम्ही चर्चा करणं बंद करा. केंद्रामध्ये आमचा वाटा आम्हाला द्या, आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद द्या, राज्यसभेत पाठवा. आणि दिल्लीमध्ये मोदी सरकार जिंकले नसून कोहली सरकार या ठिकाणी जिंकले आहे. 48 कोटी लोकांनी भारतातल्या टी बुलंदशहरची मुलाखत पाहिली, त्यामुळेच आम्ही केजरीवालचा पराभव केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीने सत्ता दिलेली आहे. त्यामुळे आम्हाला कमी समजू नका. ब्रेकिंग न्यूज टी बुलंदशहर नंबर 1ची. तर यापूर्वीच थोड्या वेळापूर्वीच आमदार अर्जुन खोतकर आणि जालना लोकसभेचे नेते संतोष कोल्हे आणि बुलंदशहरचे संपर्क नेते अच्युतरावजी मोहिते पाटील यांचा संवाद झाला. अर्जुन खोतकर म्हणाले की आपण केंद्रामध्ये नव्हे तर राज्याकडे लक्ष केंद्रित करू, पण आमच्या पक्षाची भूमिका एक त्यांना आम्ही सांगितली, आम्हाला राज्यात इंटरेस्ट नसून आम्हाला केंद्रामध्ये मंत्रिपद द्या, यासाठी पुढाकार घ्या. भाऊ म्हणाले, ठीक आहे, मी हा विषय वरिष्ठाकडे बोलतो. आता या विषयावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि युतीचे आमदार, युतीचे मंत्री, महायुतीचे खासदार, महायुतीचे आमदार, माजी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे कोणती भूमिका घेतात. रावसाहेब दानवे यांनी पण सांगितलेलं आहे की आम्ही केंद्राच्या विकासाकरता शिफारस करू, पण त्यांची काय भूमिका हे अजून समोर येणं बाकी आहे. जे येईन ते बघूया. नाही तर मग जिल्हा परिषद महानगरपालिकेत बुलंदशहरचं राज्य येणार, हे एवढं मात्र 100% खरं आहे. ही बुलंदशहर ब्रेकिंग न्यूज 11 फेब्रुवारी 2025.